इथं मी पाणी उकळत ठेवलेलं आहे. पाण्याला चांगली उकळी आलेली आहे. आता याच्यामध्ये थोडंसं मीठ ॲड करायचं आहे आणि याच्यामध्ये पास्ता घालायचा आहे. त्याच्यामध्ये ॲड करूया थोडंसं तेल. पास्ता आपला शिजतोय तोपर्यंत आपण याच्या सॉसची तयारी करून घेऊया. इथं मी पॅन गरम करत ठेवलेला आहे. आता याच्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल घालायचं आहे. तुमच्याकडे ऑलिव्ह ऑइल नसेल तर तुम्ही साधं तेल पण वापरू शकता. मी टोमॅटो असे स्लाइसमध्ये कापून घेतलेले आहेत. हे आपल्याला असे शिजवून घ्यायचे आहेत. त्याच्यामध्ये ॲड करायचा थोडासा लसूण. आता याच्यावर झाकण ठेवून आपल्याला टोमॅटो चांगले शिजवून द्यायचे आहे. 2 मिनिटं झालेली आहे. आता आपण हे टोमॅटो पलटून घेऊया. आपल्याला हे टोमॅटो याची स्किन निघेपर्यंत शिजवून घ्यायचे आहे. आपला पास्ता चांगला शिजलेला आहे. आता आपण हा काढून घेऊया. हा पास्ता आपल्याला थंड पाण्याने धुवून घ्यायचा आहे. हा ओव्हरकुक होणार नाही. आता याच्यावर थोडंसं ऑइल घालायचं आहे. आपले टोमॅटो चांगले शिजलेले आहेत. आता त्याची स्किन काढून घ्यायची आहे. हे थंड झाल्यावर आपल्याला याची बारीक पेस्ट बनवून घ्यायची आहे. त्यामध्ये थोडंसं ऑलिव्ह ऑइल घ्यायचं आहे. याच्यात थोडंसं ॲड करायचं आहे बटर. मध्ये ॲड करायचा आहे कांदा. कांदा आपल्याला साधारण 1 मिनिटभर परतून घ्यायचा आहे. मी इथे पास्त्यासाठी ब्रोकली, मशरूम, लाल आणि पिवळी शिमला मिरची घेतलेली आहे. आता याच्यामध्ये आपण भाज्या ॲड करूया. मोठ्या गॅसवर आपल्या ह्या भाज्या थोड्या फ्राय करून घ्यायच्या आहेत. त्याच्यामध्ये ॲड करायचं आहे मीठ, ब्लॅक पेपर आणि चिली फ्लेक्स. आता याच्यामध्ये ॲड करायची टोमॅटोची प्युरी. आपल्या सॉसला चांगला रंग येण्यासाठी थोडंसं ॲड करायचं आहे लाल मिरची पावडर, थोडीशी साखर. याच्यावर झाकण ठेवून आपल्याला 5 मिनिटे शिजवून द्यायचं आहे. आता याच्यामध्ये ॲड करायचा आहे पास्ता. आता याच्यावर चीज स्लाइसेस ॲड करायचे आहेत. तुमच्याकडे चीज स्लाइसेस नसतील तर तुम्ही कोणतेही चीज वापरले तरी चालेल. तयार झाला आहे आपला पिंक सॉस पास्ता. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा.